गुड मॉर्निंग. तर आज आहे अक्षय तृतीया आणि मी आज लवकरच उठायचं ठरवलं होतं कारण की मला आज भरपूर काम होतं. ज्या दिवशी तुम्हाला खरंच खूप गरज असते ना हेल्पची, त्याच दिवशी तुमच्या सगळ्या हाऊस हेल्प सुट्टीवर जातात. तर असंच काहीसं आज माझ्याबरोबर झालं होतं, म्हणून म्हटलं लवकर उठा आणि कामाला लागा. रूमीला सांभाळून हे सगळं करणं खरंच खूप मोठी टास्क होती, पण लकीली आज संडे होता, त्यामुळे अनुज घरी होता, त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी सोप्या झाल्या. तर मी घेतले होते बटाटे, आदल्या रात्री आंबे भिजत घातले होते, तुरीची डाळ पण धुवून घेतली आणि हे गजरे मी काल तुळशीबागेत गेले होते, तिथनं येता येता घेऊन आले होते कारण मला पूजेला ते व्हायचे होते. आणि आज मी ठरवलं होतं पूजा आपण रूमीला घेऊन करू, कारण की तिला घेऊनच सगळं आज मला करायचं होतं. मग म्हटलं लेट्स मेक इट फन. तिला पूजा करायला खूप आवडते, म्हणून मी सगळे देव खाली घेतले, सगळे व्यवस्थित धुतले आणि तिला म्हटलं आज तूच पूजा करायला लाग. आता मला माहीत नाही हे चुकीची पद्धत आहे का बरोबर आहे, हे चालतं नाही चालत, पण मला असं वाटतं जे काही मनापासून केलं असेल त्यात चूक आणि बरोबर असं काहीच नसतं. मला माहिती होतं की मला आनंदाने आणि छान पूजा करायची आहे, त्यामुळे मी तिला घेऊन माझ्या पद्धतीने होईल तशी पण अगदी मनापासून अशी पूजा केली. सगळे देव नंतर वर देवघरात ठेवून घेतले. माझं देवघर उंचीवर आहे, त्यामुळे मला स्टूलवर चढून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि छान नंतर गजरे पण लावून घेतले आणि दिवा लावला. बटाटे उकडायला ठेवायचे होते कारण मला बटाट्याची भाजी करायची होती, पण मग म्हटलं आधी ते सगळे सोलून घ्यावे, कारण की मग ते तसेच उकडायला ठेवते त्याच्यावरची माती कितीही जरी धुतले असले तरी ती माती मग खालच्या वरणामध्ये किंवा भातामध्ये पडते, तर तसं मला नको होतं, म्हणून मी आधी ते सोलून घेतले. इट्स अ ॲडिशनल स्टेप, थोडंसं हेक्टिक आहे पण ठीक आहे म्हटलं वर्थ इट. आणि रूमी आमच्या घराचं जे वॉलपेपर आहे ना ते सारखं कुरतडत असते आणि त्यातली एक टाईल तिच्या पायाला चिकटून बसली होती आणि ती निघतच नव्हती, त्यामुळे तिची खाली बसून किरकिर चालली होती. मग फायनली डाळ भिजत घातलेली म्हटलं कुकरमध्ये आता शिजवायला ठेवावी, त्यामुळे मी त्याच्यात हिंग, हळद आणि थोडासा गूळ असं घातला आणि कुकर लावला बटाट्यासोबत. आणि ही बघा किती साईडला येऊन त्रास देते की नको स्वयंपाक करू, चल 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 माझ्याबरोबर खेळ, पण यू गॉट टू डू व्हॉट यू गॉट टू डू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी पटापट आवरूयात आणि नंतर तिच्याबरोबर वेळ घालूयात असं ठरवलं. त्यामुळे पटकन पीठ मळायला घेतलं आणि मला खूप वेळ लागतो ह्या गोष्टी करायला, कारण की मला ह्याची सवय नाही, मुळात पोळ्या करायचीच मला सवय नाही आणि माझ्या काही फार छान होतात असं नाही, फुगतात पण गोल नाही होत बेसिकली. सो पीठ मळून साईडला ठेवलं आणि आमरस करायला घेतला, कारण आजचा तर शोस्टॉपर आंबाच असतो आणि आम्हाला दोघांनाही म्हणजे अनुजला आणि मला दोघांनाही आम्हाला मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस अजिबात आवडत नाही. आम्हाला असा तो गुठळ्या असलेलाच आंबा म्हणजे आमरस आवडतो, म्हणून तो हातानेच आम्ही काढतो आणि तसाच खातो. म्हणजे आंबा पिकवून व्यवस्थित, थोडंसं टीडियस आहे पण ठीक आहे. हे सगळं मी करत असताना अनुज आणि रूमी मागे टाईमपास करत होते आणि तो तिला बादलीत बसवून घेऊन आला होता, कारण काही ना काहीतरी एंटरटेनमेंट ही करायचीच होती. आणि मी म्हटलं तसं बघा माझ्या पोळ्या फुगतात पण गोल काही होत नाहीत, पण इट्स ओके ॲज लॉंग ॲज ते छान खाऊ शकतो आपण आणि मऊ लुसलुशीत होतात. दॅट इज द ओनली थिंग दॅट मॅटर्स आय गेस. मग साईडला मटकीची उसळ केली, बटाट्याची भाजी केली होती, वरण भाताचा कुकर रेडी होता आणि काकडीची कोशिंबीर केली होती, साधं वरण रेडी होतं, पोळ्यासुद्धा माझ्या रेडी होत्या. हे सगळं रेडी करून मी डबा भरला, कारण की आम्ही अनुजच्या मम्मीसाठी पण डबा पाठवायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे डबा छान भरला आणि तो पुढे पाठवून दिला. नंतर देवाच्या नैवेद्याचं ताटसुद्धा वाढून घेतलं आणि देवालाही नैवेद्य दाखवला आणि आमचं पण जेवायचं ताट वाढलं. तर असं काहीसं आमचं ताट दिसत होतं. खरंच आजचं जेवण खूप भारी झालं होतं आणि आमरस तर बेस्ट होता, त्यामुळे मस्त आमरस खाल्ला, रूमीला झोपवलं आणि मी माझ्या बाकीच्या कामांना लागले. तर अशी होती माझी आजची सकाळ, हेक्टिक पण खरंच खूप छान होती, वेगळी होती. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.